भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल आणि उरणच्या वतीनं दिनांक 23, 24 आणि 25 जानेवारीला भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन उल्वा नोडमधील सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मागील बाजूच्या मैदानावर करण्यात आलंय, अशी माहिती उल्वा नोड येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली। स्पर्धांसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे। या नमो चषक स्पर्धेचं उद्घाटन गुरुवार दिनांक 23 जानेवारी रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे। या क्रीडा महोत्सवात राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा, खो खो, कबड्डी, धावणे, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक ही अॅथलेटिक्स स्पर्धा होणार आहेत। राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 7,56,000 रुपये, खो खो मधील एकूण विजेत्यांना 1,43,200 रुपये, कबड्डी स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 1,81,000 रुपये तर अॅथलेटिक्स स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 4,11,000 रुपये अशी एकूण तब्बल 14,91,200 रुपयांची रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे। प्रीतमदादा म्हात्रे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, खेळ पैठणीचा लकी ड्रॉ आणि विविध खेळ स्पर्धा घेण्यात येत आहेत। शिवसंघर्ष प्रतिष्ठान उल्वे शहर यांच्या वतीनं शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी जयम म्हात्रे, बाळाराम पाटील, प्रीतमदादा म्हात्रे, ममता प्रीतमदादा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। हा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता सुरू होणार असल्याचं शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अखिलदादा यादव यांनी सांगितलं। पेण तालुक्यातील वडगाव येथील मराठा समाज मंदिर पाडल्याने येथील मराठा समाज बांधव आक्रमक झालेत। 2 अंगणवाड्या असताना मराठा समाज मंदिर पाडून पुन्हा 3री अंगणवाडी उभी करण्याचा घाट स्थानिक लोकप्रतिनिधींनी घातल्याचा आरोप वडगाव ग्रामस्थांनी केला। आपल्याला न्याय मिळावा यासाठी येथील मराठा समाज बांधवांनी तालुका आणि जिल्हा स्तरावर पत्रव्यवहार केला, मात्र प्रशासनाचे दुर्लक्षित आणि अन्यायकारक धोरण मारक ठरत असल्याचं येथील ग्रामस्थ महिलांनी सांगितलं। वडगाव ग्रामस्थांनी मराठा समाज मंदिर वाचवण्यासाठी व्यापक स्वरूपाचा लढा पुकारला आहे। रायगडमधील स्थानिक टॅक्सी चालक गेली अनेक वर्ष प्रवासी वाहतूक करतात, मात्र महाराष्ट्र सरकारनं एसटीमधील 50% महिलांना प्रवास सवलत कोणतेही निकष न ठेवता दिल्यानं त्यांचा पूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झालाय। त्यातच आता परप्रांतीय उबेर ओला कंपनीच्या अनधिकृत व्यवसायामुळे विक्रम मिनी डोअरचे व्यवसाय पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। उबेर ओला या वाहनांवर कठोर कारवाई न झाल्यास रायगड जिल्ह्यात पोटासाठी रायगड पॅटर्न सुरू झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील। तसंच 26 जानेवारीला याबाबत आंदोलन करणार असल्याचं रायगड जिल्हा अध्यक्ष विक्रम मिनी डोअर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी सांगितलं। पेण येथील नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर वक्रतुंड मित्रमंडळाच्या वतीनं डीके चषक 2025 क्रिकेट सामन्यांचं आयोजन दत्ता कांबळे यांच्यामार्फत करण्यात आलंय। यावेळी पोलीस आणि पत्रकार यांच्यात मैत्रीपूर्ण उद्घाटनाचा सामना खेळवण्यात आला। यावेळी नाणेफेक जिंकून पोलीस संघानं प्रथम फलंदाजी करत चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत पत्रकार संघावर मैत्रीपूर्ण विजय मिळवला। पेण पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे यांना सामनावीर गौरवण्यात आलं। पेण येथील समाजसेवक दत्ता कांबळे यांच्या वक्रतुंड मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचं हे 4थं वर्ष आहे। सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार आणि सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश घोटे, हरिभाऊ जेजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण येथे वाहन चालक आणि वाहन मालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी केअर पॉइंट हॉस्पिटल ते उरण 4 फाटा अशी मोटरसायकल हेल्मेट रॅली काढण्यात आली। वाहन चालवताना कोणती काळजी घ्यायची याबाबत माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। त्याप्रमाणे उपस्थित वाहन चालक आणि परिवहन विभागातील अधिकारी यांनी संयुक्तपणे प्रतिज्ञा घेतली। रॅलीमध्ये 70 ते 75 जणांनी सहभाग नोंदवला। विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे नुकत्याच मोठ्या दुर्घटनेतून सावरलेल्या इर्शाळवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना 10 अत्याधुनिक सायकली भेट स्वरूपात देण्यात आल्या। डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरीचे प्रेसिडेंट रोटेरियन शैलेश पोटे, सेक्रेटरी रोटेरियन दीपक गडगे, ट्रेझरर रोटेरियन ऋषिकेश बुवा आणि सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर रोटेरियन सुदीप गायकवाड यांच्यासह इतर सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अमृतांजन ब्रिज खाली कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर पलटी होऊन अपघात झाला।
या अपघातात कंटेनरमधील चालक आणि 2 कामगार जखमी झालेत. चालक मोहम्मद कैफ हा चेन्नईवरून माल घेऊन मुंब्रा येथे जात असताना तो एक्सप्रेस वेवरील बोरघाटात अमृतांजन ब्रिज खालील उतारावर कंटेनर पलटी झाला. जखमी या चालक 2 कामगारांना तात्काळ वाहनांबाहेर काढून IRBच्या अँब्युलन्समध्ये जागीच उपचार करण्यात आले, तर अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेऊन एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी चालू करण्यात आला. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.